ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी धुले की, जहां घंटी बजाओ आंदोलन किया गया। साथ ही बात होगी अहिल्या नगर की, जहां पूर्व एमपी सुजय दादा विखे पाटिल को एमएलए अमोल खटाल ने जन्मदिन की बधाई दी है। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। अकोला जिले में 14 वर्षीय नाबालिग लड़की और 19 वर्षीय युवक के बीच होने वाली बाल शादी को जिला महिला एवं बाल विकास कार्यालय, जिला बाल संरक्षण सेल, चाइल्ड लाइन और एक्सेस टू जस्टिस परियोजना की संयुक्त टीम ने समय रहते रोक दिया। 100 दिवसीय बाल विवाह मुक्त भारत अभियान के दौरान प्राप्त गोपनीय सूचना में बताया गया था कि लड़की का सागपुरा कार्यक्रम 15 दिन पहले संपन्न हो चुका है और जल्द ही विवाह की तैयारी है। सूचना मिलते ही बाल कल्याण समिति तथा संबंधित टीमों ने गांव पहुंचकर जांच की, जहां पता चला कि लड़की अपने माता पिता के साथ काम पर गई थी। बाद में माता पिता, रिश्तेदारों और अभिभावकों को नोटिस जारी कर बाल कल्याण समिति के समक्ष बैठक आयोजित की गई, जिसमें उन्हें बाल विवाह निवारण अधिनियम 2006 में हुए संशोधनों की जानकारी दी गई और समझाया गया कि लड़की के 18 वर्ष की आयु से पहले विवाह कराना कानूनन अपराध है। इस कार्रवाई में जिला महिला एवं बाल विकास अधिकारी गिरीश पुसुतकर, जिला बाल संरक्षण अधिकारी राजू लादुलकर, बाल कल्याण समिति अध्यक्ष अनीता गुरव और बाल ग्राम संरक्षण समिति के प्रयास महत्वपूर्ण रहे। नमस्कार, मी जिल्हा प्रकल्प समन्वयक, एक्सेस टू जस्टिस प्रकल्प, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी यांच्या वतीने मागील ऑक्टोबर महिन्यापासून एक 100 दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान आपल्या अकोला शहरात जिल्ह्यात सुरू आहे। त्यानिमित्त आम्हाला एका खेडेगावातून अशी माहिती प्राप्त झाली होती की एका 14 वर्षीय बालिकेचं एका 19 वर्षीय तरुणासोबत लग्न जुळलं आहे आणि मागील 15 दिवसाच्या आधीच साखरपुड्याचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झालेला आहे। त्यानिमित्तानं आम्ही सदर माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच चाइल्डलाइन अकोला यांना पुरवली व बालिकेच्या घरी ग्रामसेवक अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका यांच्यासह भेट दिली। भेटीदरम्यान अशी माहिती मिळाली की सदर कुटुंब हे भटकते असले कारणास्तव बाहेरगावी जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले आहे। त्यामुळे ग्राम विकास म्हणजे ग्राम पंचायत अधिकारी म्हणजे ग्राम सचिव यांना सदर माहिती दिल्यानंतर ग्राम सचिव यांनी पालकांविरुद्ध एक नोटीस बजावली की आपण बालविवाह करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या अंतर्गत जर तुम्ही बालविवाह केला तर हा कायदेशीर गुन्हा आहे। त्यामुळे आपण बाल कल्याण समितीला हजर राहावे व आज दिनांक रोजी आम्ही बालिकेला व तिच्या जे काही लग्न ज्या व्यक्तीसोबत लग्न जुळून ठेवलं होतं त्या व्यक्तीला रितसर बाल कल्याण समिती यांच्या समोर हजर केलं। हजर करून एक हमीपत्र लिहून घेण्यात आले की बालिकेचं 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करणार नाही, तसेच मुलगा सुद्धा 19 वर्ष असल्या कारणास्तव त्याच्या पालकांकडून सुद्धा एक हमीपत्र लिहून घेतले की त्यांनी सुद्धा 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न करू नये। आम्हाला या बालविवाह थांबण्यात हमीपत्र लिहून घेण्यात माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गिरीश पुष्कर सर तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी तसेच बाल कल्याण समिती यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। आम्ही या दरम्यान तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार मुलीचे 18 वर्षे पूर्ण व मुलाचे 21 वर्ष पूर्ण होणे अनिवार्य आहे। जर या दरम्यान किंवा या आत जर तुम्ही बालकांचे लग्न केले तर ते कायदेशीर गुन्हा आहे। तशा गुन्ह्यास आपण बळी पडू नका आणि या सामाजिक कार्यास आपण सर्वांनी मदत करावी। त्याकरता आपल्याला कुठेही असा बालविवाह होत असल्यास चाइल्ड हेल्पलाइन 1098 तसेच पोलीस मदत क्रमांक 112 यावर संपर्क करा, असे आवाहन या दरम्यान आम्ही तुम्हाला देत आहे। धन्यवाद। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। धुले म्यूनिसिपल कॉर्पोरेशन चुनाव से पहले जारी ड्राफ्ट वोटर लिस्ट में बड़ी गड़बड़ी सामने आने के बाद राजनीतिक माहौल गर्मा गया है, जहां करीब 28,000 डुप्लीकेट नाम, गलत पते, मृत व्यक्तियों के नाम और वोटरों के माइग्रेशन से जुड़ी भारी त्रुटियों ने चुनाव की पारदर्शिता पर सवाल खड़े कर दिए हैं। इसी विरोध में शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट ने निगम कार्यालय के बाहर घंटी बजाओ आंदोलन चलाकर प्रशासन और चुनाव आयोग को जगाने की कोशिश की। जिला प्रमुख अतुल सोनावड़े, भगवान करंकाल और नरेंद्र परदेशी ने चेतावनी दी कि यदि लिस्ट ठीक कर पारदर्शी वोटर लिस्ट जारी नहीं की गई तो वे बड़े पैमाने पर जन आंदोलन करेंगे। 11 एक्सटेंशन गांव में 1.5 लाख नए वोटर जुड़े हैं, लेकिन डुप्लीकेट रजिस्ट्रेशन के लिए चुनाव आयोग द्वारा एफिडेविट की शर्त को शिवसेना ने तकनीकी रूप से असंभव बताते हुए बोगस वोटिंग का खतरा बताया है।
होऊ घातलेल्या धुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रारूप यादी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली। या यादीमध्ये प्रचंड घोळ असताना 28,000 मतदार या ठिकाणी दुबार आलेले आहेत। त्या दुबार मतदारांची निवडणुकीच्या दिवशी, ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी हमीपत्र भरून घेण्याचं, की जेणेकरून त्यांनी डुप्लिकेट मतदान करू नये, असं निवडणूक आयोगाचं या ठिकाणी म्हणणं आहे। प्रथमदर्शनी आपण जर या संपूर्ण याद्या या ठिकाणी चेक केल्या तर या याद्यांमध्ये प्रचंड घोळ त्या ठिकाणी आहे। मृत व्यक्तींची नावं त्या ठिकाणी कमी केलेली नाहीत, दुबार नावं त्या ठिकाणी आहेत। असंख्य प्रभागामध्ये वेगवेगळ्या कॉलनीतले नावं त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। संपूर्ण धुळे शहराच्या 19 प्रभागांमध्ये याद्यांमध्ये प्रचंड घोळ त्या ठिकाणी आहे। यादीचं जे प्रथमदर्शनी पान आहे, ज्याच्यामध्ये या प्रभागामध्ये कोणत्या कॉलन्यांचा कोणत्या भागाचा समावेश आहे, त्या ठिकाणी संपूर्ण शहराच्या कॉलन्यांची नावं त्या ठिकाणी टाकलेले आहेत। असा प्रचंड घोळ असताना धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका खरंच पक्षपातीपणे या ठिकाणी निवडणूक आयोग घेणार आहे का, हा प्रश्न या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही उपस्थित केलेला आहे। आज निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आज आम्ही घंटानाद आंदोलन याच्याकरता केलेलं आहे की निवडणूक आयोग या प्रक्रियेमध्ये प्रचंड घोळ करण्यासाठी आत्तापासून सज्ज झालेला आहे आणि या निवडणुका निपक्षपातीपणे या ठिकाणी होणार नाहीत, याचा प्रथमदर्शी पुरावा या ठिकाणी आहे। 28,000 दुबार मतदार या धुळे महानगरपालिकेच्या निमित्ताने आढळून असताना त्यांना कमी करण्यासाठी यांच्याकडे कोणतीही उपाययोजना नाही। एक प्रकारे लोकशाहीची थट्टा या निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी मांडलेली आहे। सत्ताधारी भाजपा पक्ष हा निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आपला गुलाम समजतो आहे आणि लोकशाहीची मूल्य यांनी मृत्यूशय्येवरती निवडणूक आयोगाने टाकलेली आहे, असा आमचा स्पष्ट आरोप या ठिकाणी आहे। जोपर्यंत ही 28,000 नावं यादीतून वगळली जात नाहीत, मृत व्यक्तींची नावे या यादीतून वगळली जात नाही, तोपर्यंत शिवसेनेचं आंदोलन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे आणि आमच्या वतीने सर्वच्या सर्व 19 प्रभागांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हरकती या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांकडून त्या ठिकाणी नोंदवण्यात येणार आहेत। यानंतर आम्ही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत आणि 28,000 नावं वगळण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करण्यासाठी आयुक्तांना त्या ठिकाणी भाग पाडणार आहोत। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। आज पूर्व एमपी सुजय दादा विखे पाटिल के जन्मदिन के मौके पर सुगमनी मानवीय एमएलए अमोल खटाल ने दादा को उनके जन्मदिन की शुभकामनाएं दी। एमएलए ने कहा कि मैं एमएलए सिर्फ सुजय दादा की वजह से हूं और विखे परिवार मुझसे बहुत प्यार करता है। एमएलए खटाल ने कहा कि मैं साईं बाबा के चरणों में प्रार्थना करता हूं। मैं प्रार्थना करता हूं कि सुजय दादा उनके हाथों से लोगों की सेवा करें। उन्होंने सभी इच्छाओं का जायजा लिया है। दादांचा वाढदिवस एवढा भव्य याच्यात मी कशा पाहता किती आनंद होतो। माझ्यासाठी तर हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस राहील, कारण त्या व्यक्तीमुळे मी घडलोय। आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी माझ्यावरती, विखे परिवाराने माझ्यावरती विश्वास टाकला। माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील छोट्या कार्यकर्त्याला संगमनेर सारख्या विधानसभेची उमेदवारी देऊन निवडून आणलं, तेव्हा निश्चितच सुजयदादाचे उपकार म्हणा आयुष्यभर विसरू शकत नाही, विखे परिवाराचे उपकार विसरू शकत नाही। आणि ज्या पद्धतीने सुजयदादांचा कामाचा आवाका आहे, विकासासाठी दादा ज्या पद्धतीने पुढं निघालेले आहेत, नगर दक्षिणवाल्यांचं दुर्भाग्य म्हणेल मी का त्यांनी एवढा मोठा विकास पुरुष, अशा विकास पुरुषाला काही नाकारून आज स्वतःचं नुकसान करून घेतले, त्याचे सुद्धा ते परिणाम भोगताय। परंतु मी या निमित्ताने खरंच परमेश्वरला साईबाबांना प्रार्थना करेल का सुजयदादांच्या हातातून समाजाची, देशाची, सगळ्यांची सेवा चांगल्या पद्धतीने सुरू आहे, परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता घडवण्याचं सुद्धा काम दादांच्या माध्यमातून होतं। त्याचा मला अभिमान आहे आणि दादाची जी कामाची पद्धत आहे त्याचा अनुसरून पावलावर पाऊल ठेवून दादाच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे। त्यामुळे दादांना पुन्हा मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देईल, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो। नमस्कार, मी रावसाहेब वरपे। आज रोजी आपण पॉवर कारखान्याचे चेअरमन तथा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण लोणी गावात पोहोचलो आहोत आणि त्यांना आपल्या सी न्यूज भारत प्रेक्षकाकडून 15,55,00,000 लोक प्रेक्षकाकडून दादांना आज हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त। कॅमेरामॅन सोमनाथ वरपे सर रावसाहेब वरपे प्रवरा लोणी। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ, हर खबर आपके साथ, आपके हाथ।